राजगड स्वराज्याची पहिली राजधानी असलेला हा किल्ला. चला तर मग आज राजगड वारी करूया. तर सकाळी 6:30च्या सुमारास आम्ही बेस विलेज पर्यंत पोहोचलो आणि इथून आम्ही सुरू केला आमचा थरारक असा राजगड प्रवास. थरारक यासाठी कारण जितका सोपा असा आम्हाला वाटत होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने खतरनाक असा हा ट्रेक होणार होता आणि अशी काही गोष्ट घडणार होती वरती ज्याची आम्ही कल्पना सुद्धा केली नव्हती. तसं राजगडवरती येण्याचं माझा दुसरी वेळ आहे. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये मी राजगडला आलो होतो आणि आता पुन्हा एकदा राजगडवरती आलोय. जसं रायगडला मी इच्छा व्यक्त केली होती की पुन्हा एकदा रायगड वारी व्हावी, तसंच मी राजगडवरती पण आल्यानंतर एक इच्छा व्यक्त केली होती की पुन्हा एकदा राजगड वारी व्हावी. आणि ते यासाठी कारण मागच्या वेळी आपण जेव्हा आलो होतो तेव्हा आपण पूर्ण राजगड फिरू नव्हतो शकलो कारण आपल्याला वेळ नव्हता तेवढा. पण यावेळी आम्ही राजगडावरती स्टे करणार होतो त्यामुळे आमच्याकडे पूर्ण दिवस होता राजगड फिरण्यासाठी. तर हळूहळू थांबत थांबत आम्ही फायनली पायरी मार्गापर्यंत पोहोचलो आणि इथे येईपर्यंतच आमची पूर्ण दमचाक झाली होती. या वाटेने मी अगोदरही आलो होतो त्यामुळे मला माहिती होतं की अंदाजे किती वेळ लागणार होता. पण तरी सुद्धा जसं म्हणतात ना, राजगड कधीच निराश करत नाही, तसंच राजगड दरवेळी आपल्याला नवीन नवीन अनुभव देत असतो. आणि फायनली आम्ही पहिल्या पाली दरवाजापाशी पोहोचलो. इथे आल्यानंतर एक सुटकेचा निश्वास आम्ही सोडला आणि लगोलगच आम्ही पोहोचलो महादरवाजापाशी म्हणजेच पाली दरवाजापाशी. हा तोच दरवाजा असेल जिथून महाराजांची बऱ्याचदा पालखी ये जा करत असेल, त्यामुळे हा खूप महत्वाचा असा दरवाजा आहे. त्याच्या पुढे येतात उजव्या बाजूला सुंदर असा बालेकिल्ल्याचा नजारा आपल्याला बघायला मिळतो. यावरती आपण जाणार आहोत, पण तत्पूर्वी आम्ही थोडासा विश्राम घेतला आणि व्हिडिओ खूप मोठी होत असल्याने याचा अजून एक पार्ट आपण केले, तोही आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे, तर नक्कीच तो व्हिडिओ बघा.